बाहेर प्रचंड उष्णता वाढते आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या शरीरावर दिसू लागले। शरीरामध्ये उष्णता वाढणं, डोकं जड होणं, चक्कर येणं, घाम येणं, चिडचिड होणं, अगदी काहींचं पित्त वाढणं ह्यासारख्या समस्यांना आता आपण तोंड देतोय। आज मी असा एक प्राणायाम सांगणार आहे जो आपल्या शरीरातली उष्णता कमी करून शरीरामध्ये थंडावा निर्माण करेल आणि मनाला सुद्धा शांतता देईल। आता हा प्राणायाम कोणता, तो कसा करायचा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी शीतल हीलिंग योगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण पाहणार आहोत चंद्रभेदी प्राणायाम। आपल्या शरीरामध्ये दोन मुख्य नाड्या आहेत, सूर्यनाडी जी उष्णता निर्माण करते आणि चंद्रनाडी जी आपल्या शरीराला थंडावा देते। आपल्या शरीरामध्ये दोन मुख्य नाड्या आहेत, एक सूर्यनाडी आणि एक चंद्रनाडी। सूर्यनाडी ही उजव्या बाजूला उजवी नाकपुडी आणि चंद्रनाडी ही डावी नाकपुडी। सूर्यनाडीमुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि चंद्रनाडीमुळे आपल्या शरीरामध्ये गारवा थंडावा निर्माण होतो। या प्राणायामाचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, काय फायदे होतात ते आपण पाहूया। हा प्राणायाम आपल्या शरीरातली उष्णता कमी करून आपले शरीर गार होण्यासाठी, थंड होण्यासाठी मदत करतो। तसेच आपलं मन शांत करण्यासाठी मदत करतो। ज्यांना अनिद्राच्या समस्या असतात त्या कमी होतात, ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल तो कमी होण्यासाठी मदत होते, बीपी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते, चिडचिड, ताण, तणाव, चिंता सर्व कमी होण्यासाठी मदत होते। परंतु हा प्राणायाम करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यांना सर्दीचा खूप त्रास होत असेल त्यांनी हा प्राणायाम करू नये। ज्यांचे नाक बंद होत असेल सर्दीमुळे त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करणं टाळावं। ज्यांचे बीपी लो असेल अशांनी योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा। आता आपण सर्वजण हा प्राणायाम करूया। प्रथम नासाग्र मुद्रा करा। उजव्या हाताच्या उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा। डाव्या नाकपुडीने श्वास भरा, डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा। पुन्हा उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या। डावी नाकपुडी बंद करा, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा। पुन्हा डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा। डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने सोडा। उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा। उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करा, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा। उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा। श्वास घेताना आणि सोडताना हळूवारपणे, सावकाशपणे श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे। हे सायकल तुम्ही साधारण 15 ते 20 वेळा करू शकता, म्हणजे साधारण 3 ते 5 मिनिटे। तुम्ही दररोज करा आणि अनुभव घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, नियमित करण्यासाठी सेव्ह करून ठेवा, शेअर करायला विसरू नका। अशाच योगा, प्राणायाम आणि मेडिटेशनच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।